राखणदार मापशेकरांचा आराध्य दैवत असं आपण म्हणू शकतो देव बोडगेश्वर। आणि मग त्या चित्राचा मंदिरामध्ये सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे। त्यानंतर ना आतमध्ये मंदिरामध्ये आल्यावर ना इथे विविध प्रकारचे ना देवी देवतांच्या इथे ना आपल्याला मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतात। हे बघा ते या ठिकाणी इथे स्कीम आहे बघा, 100 रुपयाला 3 वस्तू आणि एक वस्तू 40 रुपये। हे बघा म्हणजे घरात लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांचं दुकान इथे आपल्याला पाहायला भेटतंय ना। ईट सिप रिपीटमध्ये ना तुम्ही अवश्य भेट द्या। या ठिकाणी इथे कुल्हड चहा आणि स्वीट कॉर्न इथे खूप छान भेटतो। ही गाडी ह्या दादाने 2,500 रुपयाला सांगितलेली, पण त्याला आपण 1,500 रुपयामध्ये डन केलेली आहे। तर ती गाडी कशी आहे माहिती आहे, ती भिंतीवर चालणारी गाडी आहे आणि जमिनीवर सुद्धा। नमस्कार मंडळी, मी हर्षित चव्हाण तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल हर्षित चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज दिनांक 3 जानेवारी 2026 आज आपण चाललो आहोत ते म्हणजे गोवा राज्यात असणारे म्हापसा या शहरामध्ये श्री देव बोडगेश्वर मंदिराचा वार्षिकोत्सव आहे। तर तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत। तर ही जत्रा 2 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे, ती म्हणजे 4-5 दिवस असते आणि ह्या जत्रेला भरपूर लोक येतात। म्हणजेच बेळगाव म्हणा, कर्नाटक म्हणा, महाराष्ट्रातून आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर गोव्यामधली सर्व लोक ह्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येतात। आणि ही जत्रा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये असते। तर ना ही जत्रा आलेली आहे ती म्हणजे आपल्या 2 जानेवारीला। तर आता आपण जाऊया थेट या मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि त्यानंतर हा जत्रोत्सव कशा प्रकारे आहे ना तो पाहायच्या व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, चला। मंडळी आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे म्हापसामध्ये म्हणजे श्रीदेव बोडगेश्वराच्या मंदिरामध्ये आता आपण जाणार आहोत। आणि आता आपण 65 किलोमीटरचं अंतर पार करत आपण इथे पोचलेलो आहोत। आणि माझ्यासोबत ना माझा भाऊ आहे योगेश, तर त्याच्यासोबतच आजची ही जत्रा आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर आता आपण थोड्याच वेळामध्ये ना आपण बोडगेश्वरच्या मंदिरामध्ये पोचणार आहोत। तर आपण कशा प्रकारे तिकडे जातो आहे ना तुम्हाला मी दाखवतो, चला। आता ना तुम्ही पाहताय ना हे समोर श्रीदेव बोडगेश्वराची कमान आहे, तिथूनच आपल्याला जायचं आहे। आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे गाड्या पार्क केल्या आहेत। म्हणजे विचार करा, म्हणजे या साईडला आणि या साईडला सुद्धा आहेत। म्हणजे आम्ही गाडी एक मिनिमम अर्धा किलोमीटर पाठी लावलेली आहे। इथून सुद्धा लोक आता येतात। म्हणजे ही बघा गाडी इथूनच सुरुवात झालेली आहे पार्किंगला आणि आता आपण आतमध्ये जातो आहे। तर ही आहे ती कमान श्रीदेव बोडगेश्वराची। तर इथूनच आपल्याला जायचं आहे आतमध्ये। तर खूप सुंदर अशी कमान आहे, तिला आता लाईटिंग वगैरे करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर समोरच ना इथे भरपूर मोठ्या मोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्या ठिकाणी भेटण्याचं इथे ठिकाण आहे। आणि चला आपण आता आतमध्ये जाऊया। आणि भरपूर दुकान लागले रस्त्याच्या इथे ह्या साईडला ना, इथे चादरी म्हणा, त्यानंतर घरात लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा भेटणार आहेत ह्या साईडला। आणि भरपूर अशी ना लाईटिंग करण्यात आलेली आहेत रस्त्याला। तर इथे शार्पी वगैरे लागलेली आहेत मंदिरामध्ये। आता आपण ना ह्या वाट्याने खाली उतरतोय। तर इथे ना फुलं केळी यांची दुकान आहेत, नारळवटीची इथे दुकान आपल्याला पाहायला भेटत आहेत। आपण ना आता रांगेमध्ये राहतोय। तर रांग ना इथून सुरुवात होते। तर आता या ठिकाणी ना ओटी घेण्यात आलेली आहे आणि ओटीचा रेट आहे तो म्हणजे 100 रुपये। आणि इथून ना दर्शनाची रांग चालू होते। तर आपल्याला ह्या दर्शनाच्या रांगेतून जायचं आहे ते म्हणजे ह्या समोरच्या मंदिरामध्ये। त्या रांगेतनं आपण हे चाललो आहे आणि आता आपण शेवटची रांग आहे, इथून बरोबर 2 नंबरच्या रांगेमध्ये आपण आतमध्ये येतो आहे। आणि ते मंदिर आहे ना ते हे बघा, हे इथे जायचं आहे आपल्याला। मंडळी मगाशी आपण ना त्या साईडला होतो आणि अशा रांग करत ना पार करत ना आपण आता ना शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचलेलो आहोत। आणि थोडंच अंतर आता पार करायचं बाकी आहे। राखणदार मापशेकरांचा आराध्य दैवत
असं आपण म्हणू शकतो सुंदर असा देव परिसर आहे आणि बोडगेश्वर. मंदिराला सुंदर अशी आणि मग त्या विद्युत रोषणाई चित्राचा केलेली संदर्भ आणि मंदिराच्या घेऊन वरती मग ना पाषाणी इथे मूर्ती आपल्याला LED भगवंताची स्क्रीन बनवण्यात आपल्याला आली. पाहायला भेटेल. आणि त्यामध्ये इथे अर्थातच बोडगेश्वराचा आई फोटो शांतादुर्गेचा आपल्याला पाहायला श्री भेटेल. बोडगेश्वराला एक आणि त्यानंतर इथे संदेश होता, भाविकांसाठी ना आदेश इथे जेव्हा होता उन्हात वगैरे की उभे राहतात तिनं त्यांच्यासाठी इथे या टेंट बांधण्यात आलेले आहेत आणि आजूबाजूच्या त्यानंतर आतमध्ये जाता परिसरातील येतं आणि अशी सर्व रांग आहे धर्मियांचं ही रक्षण बघा. करावं, आणि त्यानंतर ना मंदिराच्या समोर ना इथे बॅरिगेड लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर बाहेर इथे आपल्याला दीपस्तंभ पाहायला भेटतील आणि इथे पब्लिक ना इथे खूप इथे आलेलं आहे आणि बरोबर मंदिराच्या समोर ना इथे फुलांची दुकानं त्यानंतर इथे केळी वगैरे आपल्याला भेटतात आणि त्यांची दुकानं इथे आपल्याला पाहायला भेटतात. थोडाच वेळ उरलेला आहे मंदिरामध्ये पोहोचायचा आणि आता आपण पायऱ्या जिथून स्टार्ट होतात ना तिथे पोहोचलेलो आहोत आणि हे बघा हे ते मंडप आहे आणि ह्याच्यातूनच आपल्याला जायचं आहे मंदिरापर्यंत. आहोत आणि सुंदर अशी श्रीदेव बोडगेश्वराची मूर्ती ही बघा. या ठिकाणी इथे फुलांची आपल्याला आरास पाहायला भेटते ते बघा आणि इथे द्राक्षांची इथे आरास केलेली आहे म्हणजे फळांची आरास आपल्याला पाहायला भेटते श्रीदेव बोडगेश्वराची. या ठिकाणी ना इथे मूर्ती वगैरे घेण्यात येत आहे. तर आता आपण ना पुढे जाऊया आणि ज्यांचे ना इथे 90 साहित्य पूर्ण झाल्यावर ना घड आणतात इथे केळीचा. मंदिरामध्ये सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे. त्यानंतर ना आतमध्ये मंदिरामध्ये आल्यावर ना इथे विविध प्रकारचे ना देवी देवतांच्या इथे ना आपल्याला मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा ते भिंतीवर काढलेले प्रत्येक खांबावर ना कुठल्या ना कुठेतरी देवतांची ना इथे मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात. मंडळी दर्शन घेऊन झालंय आणि आता आपण ना एक्झिटच्या दिशेने आपण बाहेर पडतोय आणि या ठिकाणी ते प्रसाद वाटतं हो एकच घेतो. अरे राम रे. तर हा बघा प्रसाद हा. तर आता आपण तो घेऊन बाहेर निघतोय. मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण ना आहोत ते मंदिराच्या परिसरामध्ये आणि मंदिराच्या परिसरामध्ये ना इथे या वडाच्या झाडाखाली ना इथे श्रीदेव खापरेश्वराचं इथे मंदिर आहे आणि इथे गाणं वगैरे घालतात. त्यानंतर इथे जे भक्तगण आहे ते आपली जे काय मनोकामना असेल ते इथे पूर्ण होते. मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलो आहोत आपण आणि त्यानंतर आता आपण ना जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी निघालेलो आहोत. तर चला आतमध्ये जाऊया आणि कशा प्रकारे ना जत्रा भरलेली आहे ती पाहूया. चला. या ठिकाणी ना आपल्याला पाहायला भेटतात ते मोठ्याच्या मोठे इथे मॅट म्हणजे घरात वगैरे घालण्यासाठी खाली आणि त्यानंतर ना इकडचा जो एरिया आहे ना तो म्हणजे आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणजे कापड दुकान लेडीज आणि जेंट्सचं. तर या ठिकाणी सुद्धा इथे चप्पलची वगैरे दुकान आपल्याला पाहायला भेटतात.
आणि हा गेम आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ज्याची बेरीज जास्त त्या ठिकाणी जे काय आपल्याला पाहायला भेटेल टी व्ही आहेत, सेट आहेत, त्यानंतर इथे फ्रेम आहेत, बुलेट आहेत, या अशा गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. 6 वरी बुलेट आहे. त्यानंतर इथे बॉल मारायचं इथे त्याचं इथे आहे दुकान. थोडंसं पुढे गेलो तर आपल्याला इथे कपड्यांची इथे दुकान आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, या ठिकाणी सुद्धा तेच दुकान आहे. म्हणजे याची बेरीज जेवढी होईल तेवढं त्यांना ते गिफ्ट भेटणार आहे. ते बघा 18, 35, 15 वगैरे. इथे सुद्धा गाडी लागलेली आहे. इथे घरात लागणारे जे कर्टन्स आहेत, त्यानंतर इथे पडदे आहेत, त्यांचं दुकान आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर लेडीज जेंट्स पेंट आहेत, त्यांची दुकान आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, हे बघा, हे 50 रुपये इथे ऑफर आहे. बघा, कोणतीही गोष्ट इथे 50 रुपये. इथे नंतर ग्लास गार्डचं दुकान, त्यानंतर इथे आपल्याला कवरचे दुकान आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, तर टेम्पर्ड ग्लास इथे 50 रुपयाला, 11D 100 रुपये असं आपल्याला पाहायला भेटतात. या ठिकाणी इथे स्कीम आहे बघा, 100 रुपयाला 3 वस्तू आणि 1 वस्तू 40 रुपये. हे बघा, म्हणजे घरात लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांचं दुकान इथे आपल्याला पाहायला भेटतं. हे बघा, या ठिकाणी शेवपुरी, पाणीपुरी, भेलपुरी याचं मोठं इथे दुकान आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर या ठिकाणी किचनची दुकान आपल्याला पाहायला भेटत आहेत. नंतर आता सँडीचा सीझन चालू झालेला आहे, म्हणजे इथे स्वेटरचं दुकान आहे. आणि या साईडचा जो एरिया आहे तो इथे स्वेटर, कपडे, मुलींचे कपडे, मुलग्यांचे कपडे यांचं दुकान आहे. त्यानंतर इथे सॉक्स, मोजे, टोपी, त्यानंतर नवीन जो ट्रेंड आला आहे त्याचं इथे दुकान आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर इथे ना आहेत ते म्हणजे मोठ्या पिशव्या इथे वेगवेगळ्या डिझाईनच्या. आणि एक ना वेगळाच इथे थोडासा आपल्याला पाहायला भेटतं, म्हणजे ईट सिप रिपीट नावाचं इथे दुकान आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे शोरमा असेल, पिझ्झा असेल, त्यांचं इथे दुकान आहे. तर या ठिकाणी इथे कुल्हड चहा आपल्याला पाहायला भेटतो ह्या दुकानामध्ये. हे बघा, म्हणजे ना ईट सिप रिपीटमध्ये ना तुम्ही अवश्य भेट द्या. या ठिकाणी इथे कुल्हड चहा आणि स्वीट कॉर्न इथे खूप छान भेटतो. पण ना तिकडून आपण इथे आलेलो आहोत पुन्हा एकदा. तर आपल्याला ना इथे फुलांच्या इथे माळा, त्यानंतर इथे फ्लॉवर पॉट इथे आपल्याला पाहायला भेटतात. ते बघा, त्यानंतर इथे मिकी माऊस, त्यानंतर इथे टेडी बेअर. तर इथे फिक्स रेट म्हणजे 100 रुपये. आणि थोडंसं पुढे आपण जातो आहे ना तर इथे सॉफ्टी आहे, त्यानंतर आईस्क्रीमचं दुकान आहेत, त्यानंतर स्प्रिंग रोल, पोटॅटोज, इथे भेलपुरी, शेवपुरी यांची इथे दुकान आपल्याला पाहायला भेटत आहेत. टीव्हीतच बघितलंय फक्त, पण रिअलमध्ये आज आपण या बोडगेश्वर जत्रेला बघतोय. तर या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी इथे लहान मुलांना इथे खेळण्याची जागा आहेत, म्हणजे मिकी माऊस आहेत. आणि इथे थंडीचा सीझन चालू झाला आहे, म्हणजे इथे स्वेटर वगैरे प्रामुख्याने भेटत आहेत. हे बघा, आणि थोडंसं आपण पुढे जातो आहे तर इथे मूर्ती आहेत. हे बघा, इथे एक ना डिझायनर लाईटी असतात ना, तिथे आपण फोटो वगैरे लावू शकतो वगैरे. घरात वगैरे छोटासा रूम असेल त्याला डेकोरेटिव्ह करू शकतो किंवा फोटो वगैरे लावून. ह्याचं इथे दुकान आहे छोटंसं. आणि आता आपण ना इथे हा जो समोरचा रोड आहे तो बाहेर पडतो आणि आता आपण ना बरोबर मंदिराच्या दिशेने पुन्हा जातोय. हे बघा, आणि खूप सुंदररित्या इथे मंदिर सजवण्यात आलेलं आहे. आणि जो पूर्ण जो एरिया आहे ना तो इथे फुलांचे इथे फ्लॉवर पॉट आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर ही बघा, ही रांग आहे. आता ही दुसरी तिकडची लाईन. अच्छा, ही इकडची लाईन. मगाशी आपण त्या साईडच्या लाईनमध्ये होतो आणि ही इकडची लाईन आहे. तर आपल्याला एक खाजं घ्यायचं आहे. तर ह्या काकांच्या दुकानात आलो आहे. या ठिकाणी इथे 100 रुपये पाव किलो असं एक खाजं आहे. आपल्याकडे प्रामुख्याने इथे पिवळ्या कलरचं खाजं भेटतं, पण ह्यांच्याकडे ना इथे गुलाबी रंगाचं खाजं आहे. हे बघा, मला ना इथे आता प्युअर लाल खाजं हवं आहे.
आणि ते बघा इथे आहे, मिळालं. तर हे पहा, हे लाल खाजा आहे, पाव किलो 100 रुपये. मंडळी इथे आपलं लाल खाजा आपल्याला भेटलेलं आहे आणि मगाचं खाजं होतं ना जे आपण पहिलं घेतलं ते खूप सुंदर होतं आणि हे बघूया आपण घरी गेल्यावरच खाऊया. या ठिकाणी इथे पूर्ण जो एरिया आहे ना, इथे खाजाची दुकानं, जिलेबी, त्यानंतर लाडू इथे दुकानं आहेत, त्यानंतर इथे भिडं, त्यानंतर इथे कढई, त्यानंतर इथे इडलीची भांडं यांची दुकानं आहेत हे बघा. आणि इथे मुलींचे इथे ड्रेस आपल्याला पाहायला भेटतात, डिझायनरवाले पूर्णच्या पूर्ण इथे आपल्याला पाहायला भेटतात. तुम्ही ते खेळण्याची दुकानं. मंडळी ना, आता आपला योगेश आहे ना, त्याने ना ही गाडी घेतलेली आहे आणि या ठिकाणी ह्या दादाकडे ना भरपूर गाड्या आहेत. मगाशी ना आपण त्या दुकानात गेलेलो, त्यांच्याकडे 4000ची गाडी होती, पण काकी त्या द्यायला कबूल नाहीत, म्हणजे आम्ही ज्या मागलेल्या प्राईजला. पण इकडे ना ही गाडी ह्या दादाने 2500 रुपयाला सांगितलेली, पण त्याला आपण 1500 रुपयामध्ये डन केलेली आहे. तर ती गाडी कशी आहे माहिती आहे, ती भिंतीवर चालणारी गाडी आहे आणि जमिनीवर सुद्धा. आणि आता त्याचे ना पार्ट वगैरे सगळे एकत्र लावून घेतो आहे, ते त्याचे चार्जर. आणि असं आहे की त्याला सगळे आहे योगेश. या ठिकाणी इथे गाडी चालू झालेली आहे आणि योगेशचा इथे शॉक. तू चालव, हे गाडी चालून दाखव. हां भाई, ते पाठचेचा भाई, बापरे. भाई फुल ऑन रे. हे योगेश ते पैसे भेटले. चढता कशी ती उकळून मी गरबाय खालती वरती गरबा जगल्या प्लेट हां, योगेश ना सगळं शिकून घेतो आहे त्याच्याकडून, हे कशा प्रकारे हे मुवमेंट करायचे ते. आणि हे सगळं रिमोटवरच होणार आहे. आणि ही गाडी आपण 1500मध्ये घेतलेली आहे. योगेशचे अभिनंदन, योगेश अभिनंदन, योगेश अभिनंदन. मंडळी ना, ही गाडी आहे ना, यातून धूरसुद्धा येतो आणि तो धूर कसा येतो माहीत आहे, तिथे पाणी घालावं लागतं. घरातलं पाणीसुद्धा चालेल, ते पाणी टाकल्यावर ते धूर येतो. हे बघा, त्याला दाखवेल, पुढचं बटन दाबल्यावर ते धूर येतं. ते सगळी बटन ट्राय करतोय. हां, हे बघा, कडक 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 डन. आता आपण बरोबर मंदिराच्या ना इथे समोर आहोत आणि समोर ना आपल्याला इथे बांगड्यांचं दुकान आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्यानंतर घरात लागणारे जे कवर आहे, स्टोरेज बॅग आहेत, त्यांचं इथे दुकान आहे. हे बघा, त्यानंतर इथे बँगल्स आहेत, इथे मुलींच्या गोष्टी. इथे 200 रुपयामध्ये कुठचीही बॅग घ्या, या ठिकाणी 200 रुपये आहे आणि कवरसुद्धा भेटतं आहे. आणि इथे जागोजागी ना इथे आपल्याला व्हरायटीमध्ये, म्हणजे सगळ्या व्हरायटीमध्ये लोणचे जे प्रकार आहेत त्यांचं इथे दुकान आहे. आणि इथे जास्त करून इथे चपलाची दुकानं आहेत, त्यानंतर जीन्स आहेत, लेडीजचे कपडे आहेत. तर हे बघा, इथे एक युनिक दुकान आलेलं आहे, ते म्हणजे इथे भांड्यांचं दुकान. हे बघा, जे मूर्त्या, समया यांचं दुकान आहे. तर मंडळी ना इथे दुकान लागलेलं आहे, ते म्हणजे इथे पांडा, मिकी माऊस इथे मोठे मोठे आहे बघा या ठिकाणी. आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या गाडीच्या दिशेने. तर आपल्याला ना बाहेर ना इथे पांडा आहेत, मिकी माऊस आहेत, म्हणजे आपल्या 6 फुटी, 5 फुटी, 5.5 फुटी उंचीचे इथे टेडीवर आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, एक 2000, 2500, 3000 अशी आहेत. म्हणजे तुम्हाला मागायला पाहिजे तर तुम्हाला त्या गोष्टी भेटून जातील. आणि हे समोर आहे ते म्हणजे श्रीदेव बोडगेश्वराचं मंदिर. तर चला आता आपण आपल्या गाडीकडे जाऊया. मंडळी, आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आता आपण मंदिराच्या बाहेर आहोत. आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय इथून जी पार्किंगची
रांग चालू होती ना ती मंदिरापर्यंत आहे. आणि जर कोणी हा माझा व्हिडिओ जर बघून येत असाल ना तर तुम्ही अवश्य या. इथे ना घरात लागणारे वस्तू, त्यानंतर इथे जर कोणाला कपडे घ्यायचे असतील जेंट्स आणि लेडीजच्या, टेडीबेअर म्हणा किंवा वॉटेवर खेळणी म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांची दुकानं इथे श्रीदेव बोडके मंदिराच्या जत्रेला आलेली आहेत. तर तुम्ही अवश्य एकदा श्रीदेव बोडकेच्या मंदिरामध्ये जत्रेला भेट द्या. आणि त्यानंतर आपण मंदिरामध्ये गेलेलो, दर्शन वगैरे घेतलं. दर्शन खूप सुंदर होतं आणि थोडंसं आम्हाला अर्धा तास वगैरे लागला. खूप सुंदररित्या दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतो आहोत ते म्हणजे आपल्या घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.